मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुक्यातील विविध वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. देसवंडी येथील सरपंच पती नितीन कल्हापुरे आणि ग्रामस्थांनी मिळून 24 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चोरटी वाळू वाहतूक करणारे 2 टेम्पो वाळू वाहतूक करत असताना पकडले आहेत. एक टेम्पो पळून गेला, मात्र एक टेम्पो पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. नितीन भाऊसाहेब तनपुरे हे घरी झोपलेले असताना 24 जानेवारी रोजी मध्यरात्री 12:15च्या सुमारास काही ग्रामस्थांनी त्यांना फोन करून सांगितलं की गावामध्ये वाळू भरण्यासाठी गाड्या आल्या आहेत. तर गावामधील लोकांनी घरकुलांसाठी वाळू भेटत नाही, तुम्ही काय करता गावासाठी असं म्हणाले. तेव्हा नितीन कल्हापुरे यांनी गावामधील दिगंबर पवार, भारत शिरसाट, दादासाहेब कल्हापुरे, विठ्ठल कल्हापुरे आणि ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावामध्ये गस्त घालून वाळू कुठे भरतात याची माहिती ते काढत होते. त्यावेळी पहाटे 2:15च्या दरम्यान एक टेम्पो वाळू भरून जात असताना ग्रामस्थांनी तो टेम्पो धरला. तेव्हा टेम्पो चालक काही एक न सांगता त्या ठिकाणावरून पळून गेला. सदर टेम्पो हा अविनाश भांबळ यांचा असल्याचं समजतंय. त्यानंतर तिथे आणखीन एक टेम्पो वाळू भरत असताना पकडण्यात आला. त्या टेम्पोचा चालक टेम्पो तिथे सोडून पळून गेला. त्यावेळी तो टेम्पो कोणाचा आहे याबाबत ग्रामस्थांकडे चौकशी केली असता तो टेम्पो विकी तारू राहणार राहुरी याचा असल्याचं समजलंय. दोनही टेम्पो पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना तिथे विकी तारू हा आला आणि तो त्यांचा टेम्पो घेऊन तिथून पळून गेला. त्यानंतर एक वाळूनं भरलेला टेम्पो पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. नितीन भाऊसाहेब कल्हापुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अविनाश भांबळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.